खूप काही केले परंतु वजन कमी होत नसेल, जिम केली, झुंबा केला, वर्कआउट केलं तरी देखील वजन कमी होत नाही, बरंच काही करून झालं, असं लिंबू पाणी पिऊन झालं, जिरं पाणी पिऊन झालं, धना पाणी पिऊन झालं तरी देखील वजन कमी होत नाही आणि आपण डिमोटिवेट होतो. कारण आपल्याला असं माहीत असतं का जगातलं कुठलंच औषध आपल्याला आता काही करू शकणार नाही, आपली तब्येत जी आहे ती कमी करू शकणार नाही. तर अशा वेळेला तुम्ही हताश झालेले असतात, तुम्ही अशा वेळेला डिमोटिवेट झालेले असतात आणि आपल्याला असं वाटत असतं का बाबा आता जगातलं कुठलंच औषध नाही आहे जे माझं वजन कमी करेल. परंतु आपण जर काही गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं, म्हणजे वजन कमी करत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला फॉलो करायला सांगितल्या असतात त्या जर आपण फॉलो केल्या नाही नीट, जोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी फॉलो करतो तोपर्यंत आपल्याला रिझल्ट आलेला असतो, जोपर्यंत आपण गोष्टी फॉलो करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही. किंवा काही गोष्टी आपण फॉलो केल्या तोपर्यंत आपल्याला रिझल्ट येतो. बरेच लोक म्हणतात जोपर्यंत आम्ही फॉलो केले तोपर्यंत आम्हाला रिझल्ट येतो आणि आम्ही ते रूल्स आणि रेग्युलेशन्स सोडून दिले का आमचा जो रिझल्ट आहे तो खालीवर होऊन जातो. म्हणजे एक तर वजन वाढलेलं जे असतं ते आपलं वजन लगेच वाढलेलं वजन जे आहे ते रूल्स फॉलो केले तर कमी होतं आणि कमी झालेलं वजन जे आहे ते रूल्स बंद केल्यानंतर आपलं वजन वाढतं. तर याचे कारण असे बरेच आहे. परंतु हे जे औषध घेत असताना, दुर्गा हर्बल पावडर हे औषध घेत असताना याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, हे जे औषध आहे आता जगाच्या बाजारात तुम्ही खूप सारे औषधं घेतले असतील, खूप साऱ्या गोष्टी केल्या असतील, परंतु हे औषध जे आहे ते चरबी वितळायचं काम करत असतं, चरबी सुकवत नाही. त्याच्यामुळं वजन कमी करत असताना तुम्ही जर हे औषध घेतलं तर ते वजन कमी करत असताना औषध जे आहे ते तुमचं चरबी वितळवणार आहे. त्याच्यामुळे थोडा जरी वेळ लागला तरी पण तो जो वेळ आहे, म्हणजे समजा तुम्ही महिन्याला 5 किलो जरी वजन कमी केलं तर हे 5 किलो वजन कमी केलेली वजन जे आहे ते तुमचं चरबी वितळलेली असणार आहे. लॉंग लाईफ तुमचं वजन जे आहे ते पुन्हा परत वाढत नाही. आणि बऱ्याच वेळेला आहारामध्ये आपण काय करतो, बदल करतो. जर ओव्हरवेट असेल तर आपण आहारामध्ये तेलकट, ऑइली, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड या गोष्टी वर्ज्य करायला सांगतो. या गोष्टी वर्ज्य करत असताना काय होतं, आपल्याला असं वाटतं का हे खूप काही आहे, डेली रुटीनमध्येच आपण वजन कमी करायला पाहिजे किंवा मग आम्हाला हे जमत नाही, ते जमत नाही, असं जर तुम्ही बोलत राहिलं तर वजन कधीच कमी होत नाही. जसं वजन एका दिवसात वाढत नाही तसं वजन एका दिवसात कमी देखील होत नाही. वजन कमी होण्यासाठी वेळ लागतो. जसं वजन एका दिवसामध्ये वाढत नाही तसं एका दिवसामध्ये कमी होत नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, तेलकट, ऑइली, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड या गोष्टी खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे औषध घेत असताना आपलं वजन जे आहे ते कमी होत नाही, जैसे ते राहतं. आता मी तुम्हाला थोडंसं एक उदाहरण देते. जसं आपल्याला सर्दी, ताप, खोकला जर आला आणि आपण डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांना सांगितलं का डॉक्टर आपल्याला सांगत असतात आता ह्या गोळ्या दिल्यानंतर सर्दी, खोकला, ताप आहे तोपर्यंत तुम्ही थंड खायचं नाही आहे, तुम्ही तेलकट, ऑइली खायचं नाही आहे, नाहीतर मग वाढवा होईल. तर जर आपण बघा हे उदाहरण तर लहान मुलांच्या बाबतीत लागू होतं. जर आपण तेलकट, ऑइली, मैद्याचे पदार्थ आणि हे जर खाल्लं, थंड खाल्लं तर लहान मुलांचं सर्दी, खोकला हे कमी होत नाही. तसंच या औषधाचं देखील आहे. जर तुम्ही रूल जर फॉलो केले नाही, म्हणजे तेलकट, ऑइली, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड या गोष्टी जर तुम्ही वर्ज्य केल्या नाही, तुम्ही आहाराचे नियम पाळले नाही तर तुमचं वजन कमी होत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं का नियम काहीच पाळले जात नाही आणि मग औषधांना ब्लेम केलं जातं. तर औषध कुठलंही असू द्या, परंतु आहाराचे बदल हे असतातच. कारण का औषध हे जे आहे ते जुनी चरबी तर तुमचं कमी करणारच आहे, परंतु जर तुम्ही औषध घेत असताना रोज वडापाव खा, समोसा खा, तेलकट खा, ऑइली खा, अतिरिक्त प्रमाणात चहा घे, अतिरिक्त प्रमाणात गोड पदार्थ खा, जर तुम्ही चरबी क्रिएटच करत राहिला तर ते औषध परिणामी तुमचं वजन कमी होऊ देणार नाही किंवा होत नाही. कारण असं आहे, जर औषध 1 ग्रॅम वजन जर तुमचं दिवसाला 1 ग्रॅम वजन कमी करत असेल किंवा 500 ग्रॅम वजन कमी करत असेल तुमचं औषध, तर जर तुम्ही 500 ग्रॅम वजन जर तुमचं आज कमी झालं आहे किंवा 400 ग्रॅम कमी झालेलं आहे, ते जर तुम्ही अजून 400 ग्रॅम चरबी वाढेल असे पदार्थ खाल्ले तर परिणामी तुमचं वजन जे आहे ते जैसे ते दिसत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार सांगत असते का वजन कमी करत असताना, आपले हेल्थ इश्यू कमी करत असताना, वात असू दे, शरीरामध्ये पित्त असू दे, ॲसिडिटी असू दे, भयंकर प्रमाणामध्ये तुम्हाला पित्ताचा त्रास असू दे, ह्या गोष्टी आपण कमी करत असताना आपल्याला कुठेतरी आहाराचे नियम हे पाळावेच लागतात. एकदा आहाराचे नियम जर पाळायची सवय लागली तर लॉंग लाईफ माणूस ते आहाराचे नियम पाळत असतो
त्याला बाकी काही गोष्टींची गरज लागत नाही. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं का औषध घेत असताना आहाराचे नियम जे आहे ते पाळले जात नाही आणि आहाराचे नियम पाळले जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, वजन जे आहे ते आपलं जैसे ते राहतं. आणि हे बघा, या ठिकाणी ही जी पावडर आहे, डिटॉक्स पावडर, आपल्याला सकाळी घ्यायची आहे. 1 चमचा पावडर 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून उकळून गाळून आपल्याला घ्यायची आहे. जसा काढा बनवतो आपण, काढ्यासारखी ही पावडर जी आहे ती आपल्याला बनवायची आहे. एकंदरीत ही काढाच आहे. मी तुम्हाला थोडंसं दाखवते. ही पावडर ही काढ्यासारखीच आहे. हिचा काढा बनवायचा आहे आपल्याला आणि काढा प्यायचा आहे. उकळून गाळून आपल्याला 2 मिनटं उकळी आणायची आहे. गरम पाण्यामध्ये 1 चमचा पावडर 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून उकळून आणि गाळून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीची ही पावडर आहे बघा. ही पावडर एकदम फाईन पावडर नाही आहे. ही पावडर एकदम अशी जाड आणि भरभरीत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही उकळल्यानंतर गाळून घ्यायची असते आपल्याला ही पावडर. ही पावडर जे इतका स्मेल इथं छान असतो. डिटॉक्स पावडर आहे, हर्बल पावडर आहे, दोन्ही पावडरही पूर्ण ऑथेंटिक आहे. आणि ही जी पावडर आहे आपण आपल्याला जरी रंगाने कलरने तिचं व्यवस्थित दिसत नसेल, कारण याच्यामध्ये कुठलाही फूड कलर नाही आहे, कुठलाही ॲडेड काही प्रिझर्वेटिव्ह आपण टाकलेलं नाही आहे टिकवण्यासाठी किंवा कुठलंही केमिकल नाही आहे. परंतु ही पावडर जी आहे ती घेत असताना तुम्हाला काही नियम जे आहे ते पाळावे लागतात आणि या पावडरचे काही मेन म्हणजे साईड इफेक्ट काहीही नाही आहे. त्याच्यामुळे ही पावडर घेत असताना अजिबात घाबरायचं कारण नाही. ही पावडर पूर्ण ऑथेंटिक आहे. हिच्यामुळे 5 वर्षाच्या मुलापासून 85 वर्षाच्या माणसापर्यंत आपण ही पावडरची ट्रीटमेंट देत आहोत. आत्ता कितीतरी पेशंटपर्यंत आपलं औषध गेलेलं आहे. असं नाही आहे का कोणाला रिझल्ट आलेला नाही आहे. आत्तापर्यंत बरेच असे पेशंट आहे ज्यांचं वजन जे आहे खाऊन पिऊनसुद्धा कमी झालेलं आहे. तर तुम्हाला देखील ही जर पावडर पाहिजे असेल तर तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि व्हॉट्सअप करा मला. त्याच्यानंतर तुमची ऑर्डर बुक करा तुम्ही. लिमिटमध्ये कधी स्टॉक असतो, कारण बल्कमध्ये ऑर्डर जे आहे, जे आपले जे ब्युटी पार्लरवाल्या मॅडम असतात, नर्स असतात, पोलीस डिपार्टमेंटमधले लेडीज असतात, त्या काय करतात, त्यांना रिझल्ट आला का त्याची सेलिंग चालू करतात आणि ही सेलिंग चालू केल्यानंतर बल्कमध्ये ऑर्डर आपल्या जातात. त्या बल्कमध्ये ऑर्डर जातात, त्याच्यामुळे आपलं जे प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला वेटिंग लिस्टमध्ये आपले कधी जुने कस्टमर आहे ते वेटिंग लिस्टमध्ये जात असतात आणि वेटिंग लिस्टमध्ये गेल्यामुळे आपल्याला जर नवीन कस्टमरला अगोदर प्राधान्य देत असतो आपण. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असते, महिन्याचा कोर्स घ्या किंवा 3 महिन्याचा कोर्स घ्या. याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे. नुकसान तुमचं काहीच होणार नाही. तुमचं पैसे वसूल काम जे आहे ते होणार आहे या पावडर थ्रू. आता ही पावडर घेत असताना नियम काय पाळायचे ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. या पावडरचे काहीही साईड इफेक्ट नाही आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. ही पावडर कोण घेऊ शकतं. वयाच्या 5 वर्षाच्या मुलापासून 85 वर्षाच्या माणसापर्यंत ही पावडर घेऊ शकतं. प्रश्न एकच आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर ही पावडर घेऊ शकतो का? तर हो, 100% डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही ही पावडर घेऊ शकता. अगदी 2 महिन्याच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिन्याच्या 1.25 महिन्याच्या डिलिव्हरीनंतर आपण ही पावडर स्टार्ट करत असतो. ओलं जे चरबी असते ती पटापट गळायला सुरुवात होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे नवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत नमस्कार. दुर्गा हर्बलला लाईक करा नक्की. धन्यवाद.